आजीबद्दल घेऊया. काय आजीची परिस्थिती होती, कुठे पाहिलं तुम्ही तिला आणि तिला एक घर मिळून दिलं. काय याच्या सगळ्या मागची कहाणी? गेल्या 2 वर्षापासून आजी फिरत होती. आजीवरती 498चा गुन्हा दाखल झालेला आहे. 70 वर्षाची आजी आहे. ज्या मुलाला जन्म दिला त्यांनीच तिला घराच्या बाहेर काढली होती. घराच्या बाहेर काढून तेवढ्यावरती थांबले नाहीये. त्यांनी आजीवरती 498चा पण गुन्हा दाखल केला. अशा वेळेला ॲडव्होकेट दिलीप कुराडे माझ्याकडे आले. त्यांनी पेपर दाखवले. आजीला घेऊन आले होते. आजीच्या अंगावरची ती फाटलेली साडी, तिची परिस्थिती बघितली. कुराडे साहेब म्हटले की कदम साहेब जिथे जाईल तिथे सिव्हिल मॅटर आहे म्हणतात. आपल्याला आजीला न्याय द्यायचे. क्षणाचाही विचार न करता कुराडे साहेबांना म्हटलं की आपण तिला महिन्याच्या आत घर मिळवून देऊ. ॲडव्होकेट कुराडे साहेबांनी सगळे डॉक्युमेंट्स आणले. त्याप्रमाणे आम्ही दावा दाखल केला. कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो, जज साहेबांना भेटलो, सरकारी वकिलांना भेटलो आणि संपूर्ण केस ही ॲडव्होकेट दिलीप कुराडे यांनी विना पैशाचे 0 पैशामध्ये घेऊन आजीला न्याय मिळवून दिलेला आहे. एवढ्यावर आम्ही थांबलेलो नसून आजीला आज आम्ही दत्तक घेतलेलं आहे. आजीचं वय वर्ष 70 आहे. पोलीस अंमलदार ते वरिष्ठ पोलीस म्हणजे माझ्यापर्यंतचे जेवढे अधिकारी अंमलदार असतील ते प्रत्येकाच्या पगारातील त्यांच्या कुवतीप्रमाणे ₹50 ₹100 देतील. भरपूर स्टाफ आहे. 6-7 हजार जमतील. आजीला कुठेही काम करायची आता गरज नाहीये. आजीला स्वयंपाक करायची गरज नाहीये. आजीने डबा लावला तरी चालेल. आमचा मार्शलला जाऊन आजीला डबा देईल. पण आता आजीचं सांगोपन सगळं करायची जबाबदारी तुम्ही घेतली. 100% तुमची जर इथनं बदली झाली तर पुढे त्यांचं सांगोपन कोण? पोलिसातली माणुसकी अजूनही जिवंत आहे. जो अधिकारी येईल तो माझ्या पावलावरती पाऊल ठेवूनच काम करेल असा मला 100% आत्मविश्वास आहे. बरं, आणि आता आजीचं काय म्हणणं आहे? आजी बोल. माझं नाव शांता नवनाथ भोसले. माझं अर्चना दिनेश भोसले हा सून आणि मुलगा. तर ह्यांच्या सुनापासून खूप खूप त्रास होत होता मला. तर ते मी सहन केला. मी खूप कुठं हिंडले. माझ्या पायावर माहिती नसेल तरी मी विचारित जायचे, पण कुठं मला यश आलं नाही आहे. कुठं मला साथ भेटली नाही. कुठं मला आधार भेटला नाही. ह्यांचा पत्रकारांचा कोर्टात गेले, तिथं मला हे भेटले. ह्यांच्या हाती मी कागद दावले. त्यांनी मला न्याय मिळवून दिला, पूर्ण न्याय मिळवून दिला. पूर्ण माझ्या मनाला आनंदी झाला आज. आणि हे साहेब आहेत ह्यांचे तर खूप माझ्या मनात माईना आनंद, इतके आनंदी आहे, खूप आनंदी आहे. खूप आशीर्वाद